पोरांनी एवढी कशाची वाट बघितली नसेल, एवढी ओंकारची वाट बघत बसल्यात. अरे की चहा प्यायला गाईज रात्रीच्या बाग किती वाजल्यात? 2 वाजून किती वाजल्यात चेक करा. 2 वाजून झाल्यात. 2 वाजून 2 मिनिटं झाल्यात. आणि जरा जास्तच भूक लागली रात्री. जरा झोपच बनवलाय, खरंच झोपच बनवलाय. आणि जरा पोरांना क्रेविंग झाली. पिझ्झा खायची नाही का? आला मग डायरेक्ट पिझ्झा आपल्या दारी. पोरांना कसं घरी बघत ऑरेगॅनो चिली फ्लेक्स बाजूला टाकलंय, पिझ्झावर टाकायच्या ऐवजी. जाऊ दे गाईज. 2 वाजता डॉनिमोज मधनं पिझ्झा मागवलाय. डॉनिमोज रात्री 2 वाजेपर्यंत चालू असतं. लास्टची डिलिव्हरी आपली होती. पिझ्झा मागवलाय, आता पिझ्झा ऑर्डर केला. आता पिझ्झा खातो आणि मग पिझ्झू एन्जॉय करतो. मग भेटतो तुम्हाला उद्या सकाळी. ओनियन पिझ्झा. बाय द वे मी सांगायचं विसरलो, हा ओनियन पिझ्झा आहे गाईज. ठीक आहे. पनीर पिझ्झासाठी पण ट्राय केलं, पण पनीर पिझ्झा काय अवेलेबल नव्हता. ते लास्ट ऑर्डर होती, त्यामुळे नाही का त्या कॉन्टॅक्ट जरा असल्यामुळे 2 नंतर पण त्यांनी डिलिव्हरी केली. आणि काय ओमकारला पनीर पिझ्झा लय आवडतो. पण तो काय तिथं आणि ऋषीला चिकन पिझ्झा पण लय आवडतो बरं का. पण ती काय झालं, दोन्ही पण मिळले नाहीत, असा विषय. जाऊ दे, ठीक आहे. पुढच्या वेळेस आपण ते मागू. आता सध्या जे आहे त्याने काम चालू लागतं. शेवट पोटाला भूक लागली, पोटात भागावं आधी. ठीक आहे, खातो. काहीतरी सगळं संपून टाकतील. डॉमिनोजचे 2 पिझ्झाज डॉमिनोजचे 2 पिझ्झाज थांब गेला. डॉमिनोजचे 2 पिझ्झा फस्त केले. त्यानंतर पनीर त्यानंतर ना पनीर तंदुरी पिझ्झा ऑर्डर केला. आणि एक व्हेज स्पायसी ऑर्डर केले. टोटल 4 पिझ्झा झाले. हा व्हेज स्पायसी, हा पनीर तंदूर आणि हे 2 डॉमिनोज. 4 पिझ्झा आता आम्ही तिघांनी मिळून संपवले रात्रीच्या 2:30 वाजता. बुक काय बघ. आता कुठं जायचंय? आता मग कुठं झोपायचं तर सकाळी लेक्चर आहे 8चं. नाईट चांगलीच झाली. आता रूम मध्ये माणसं जेवत पण एवढं नसतील, एवढं आपण खाल्लंय जेवल्यानंतर सुद्धा. जाऊ देत. बेस कसला आहे पिझ्झाला? त्याचा बेस काय एवढा बरोबर नाही. डॉमिनोज ही लोकल आहे. 2 वाजता डॉमिनोज बंद होतं. लोकलचा आपला एक जण होता ओळखीच, रात्रीच त्याला सांगितलं बनवायला आपल्यासाठी. ओमकारच्या ओळखीचा बरं का, काही विषय नाही. ओमकारच्या ओळखीचा. सांगितलंय त्यांना ओमकारच्या ओळखीचा. मग तू सांगायचं का त्यांना वाटलं तर मोठा आहे मी. चालते गाईज, काही विषय नाही. खरं खातो पिझ्झा, एन्जॉय करतो. खात नाही, एन्जॉय करत असतो पिझ्झा. जेवण पाहायचं मध्ये खायची असते. चालते, बाय. हाय गाईज, वेलकम बॅक टू द न्यू व्लॉग. आता आम्ही आलतो वरच्या कॅम्पसला फॉर्म वगैरे भरायला. एक्झाम फॉर्म आता एक्झाम आज जवळ आले, त्यामुळे एक्झाम फॉर्म भरावा लागतो. आता एक्झाम फॉर्म वगैरे भरून झालेला आहे. आता त्यानंतर आमचा प्लॅन बनलाय की मस्तानी प्यायला जायचं. मस्तानीचा प्लॅन बनलाय मस्तपैकी. आज म्हणलं मस्तानी प्यायची तर बारामतीत. मस्तानी कुठं प्यायची? मस्तानी प्यायची तर प्यायची दिलशादला. दिलशाद जरा फेमस आहे बारामतीत. आधी पण एकदा गेलो, तुम्हाला जस्ट नाही क्लिप दाखवलेली मी तिथली. बॉईज गँग चालते, जाऊ मस्तानी पिऊ आणि तुम्हाला रिव्ह्यू सांगतो. त्याचा काहीच विषय नाही, तिथं असतं आपलं. पण ती एक्झाम फॉर्म मी भरलाय, तुम्हाला एक्झाम फॉर्म पण दाखवतो काय विषय कसं असतं काय असतं. एक्झाम फॉर्म ही नाही का फॉर्म असतो एक्झाम मध्ये बसण्यासाठी, अपिअर होण्यासाठी. त्याचं एक चलान आहे, चलान भरावं लागतं. सैराड बिर्याणी गाईज, सैराड बिर्याणी. इथं आलो गाईज आपण. गाईज मस्तानीला जायचं होतं आईस्क्रीम वगैरे खायला, मस्तानी वेळेला दिलशादला. पण इथं आल्यावरती नाही का जरा प्लॅन चेंज झाला. शेजारीच बिर्याणी दिसली. आम्ही आता नाही का पोटात आधी म्हटलं काहीतरी खावं मग प्यावं. आणि पिल्यानंतर खाल्लं जरा चुकीचं होतं. त्यापेक्षा जेवायचं दुपारचाच टायमिंग होता, 12:30-1 वाजले. त्यापेक्षा म्हणलं नाही का
आधी खाऊन घ्यावं बिर्याणी खायला. बिर्याणी घ्यावी, सगळ्यांना बिर्याणीच घेतली. तंदूर बिर्याणी, हैदराबादी बिर्याणी, 2 बिर्याणी त्यांच्याकडे. सैराड बिर्याणी आलं. हां आलोय म्हणजे सैराड बिर्याणी ते सांगायचं राहिलं. सैराड बिर्याणी भिगवण चौकात आलोय. चालते बिर्याणी खातो, काय विषय नाही. जातो दिलशाला डायरेक्ट. सोबत गाईच सोबत बिर्याणी सोबत आपण चिकन घेतलंय. लॉलीपॉप पण घेतलंय. चिकन लॉलीपॉप लेग पीस आले त्यामध्ये. चिकन लॉलीपॉप मध्ये एक प्लेट मध्ये येतात 6 130ला आहेत 6 पीस येतात. म्हणजे सैराड बिर्याणीची प्राइसिंग जर बोलायला गेलो तर क्रिस्पी आहेत. ट्राय काय केलं नाहीत अजून. क्रिस्पी नुसत्या वरूनच कळतात. खाल्ल्यानंतर सांगतो मला रिप्लाय. चालते. कंटेंट काहीच आम्ही अख्खा सध्या कलरनं भरलोय. पैशाने सगळ्यांना भरवलंय. आणि आता ओमकार याची सगळे वाट बघतात. ओमकार यायला बाहेर जरा त्याचं काम होतं. पेन्सिल चौकात गेलाय. त्याला काय माहित नाही. सगळं कलरमध्ये रंगपंचमी सुरू झाली. सगळी खेळतात, रंग कलर बिलर लावतात. आज सगळी थांबल्यात वाट बघत. त्याला कलर लावायसाठी ते लपून बसल्यात. इकडून डायरेक्ट त्याची गाडी येणार इकडून. आणि इकडून गाडी आल्यावर आपण डायरेक्ट त्याला इथे यायला लावले. त्याला कॅन्टीनच्या समोर डायरेक्ट कलर बिलर घेऊन रेडीमध्ये थांबले. डायरेक्ट त्याला कलर लावायचा आल्यावर. असा विषय. आल्या डायरेक्ट त्याला इथं पकडणार आहे. आम्ही आतमध्ये तिकडे लपून बसणार आहे. दाखवतो मला आपल्याकडचं कलर बी अचानक एकदम संपल्यात. सगळं संपलं कलर. एवढंच राहिलेला पॅक झाला पाहिजे सगळा. पांढरा टी शर्ट घालून आला केशरी पांढरा हिरवाच झाला पाहिजे. पांढरा शर्ट घातलाय म्हणला. रंगपंचमी दिवशी पांढरा घालायचा असतं. तुम्हाला माहिती आहे का म्हणला. आम्हाला शिकवत होता. त्याला बघा आल्यावर कसं करतो. आता बघा पोरांनी एवढी कशाची वाट बघितली नसेल. एवढी ओमकाराची वाट बघत बसल्यात. किती वेळ झाला? 10-15 मिनिटं झाली त्याला फोन केला. अजून येतोच म्हणतोय. पोरांचे पाय दुखून आला. मी तर खालीच बसलो. मी तर कलर घेऊन खाली पडायला लागला. हातातला कलर खाली पडायला लागला. पाणी वाळलं पण हाताचं जाऊ द्या. हातातलं कलरचं पेंटिंग नको. कलरच नाही की संपला कलर. वाळायला लागला. माती उचलायची माती निघते लगेच भैया. माती नाही रे. माती कसली असते नाही. लगेच निघते. कलर निघत नाही. काही ना म्हणजे पांढरा शर्ट अरे तो दिसलाच नाही गाडीत आत येतात. बाहेर म्हणलं. अरे की चहा प्यायला. अरे भैया कलरचं नियोजन आहे. आम्ही हे लवकर कलर बिलर लावू नका. पांढरा शर्ट आहे रामबा, दुसरं काय नाही. पांढरा शर्ट खराब झालाय मला काय सांगायचं नाही. हॅलो. अरे नाही काय कोण नाही लावत रंग. मी तर नाही लावत. अरे मी तर नाही लावत. कलर बाकीच्यांना सांग, त्यांना कलर लावू नका. पांढरा शर्ट आहे म्हणून. बरं चल सगळी लावणार मला माहिती आहे. सगळी लावणार. त्यांना सांग मला पांढरा शर्ट आहे सारखं. बरं जाऊ दे गाईस. त्यांनी रिक्वेस्ट केली आपल्याला कलर नाही लावायचा असं. रंगपंचमीला पांढरा शर्ट घालायचा असतो. आणि ह्याने सांगितलं आम्हाला. रामाना दुखून आल्या पोरांच्या. होली डन गाईज. होली डन. ओके. होली नाही रंगपंचमी. आपली रंगपंचमी असते. होळी नसते आपली. शेवट बकरा गावला. बघितली पण रंगावला बरं का. लेट पण थेट. सगळी बघायला पांढरा शर्ट घालतात रंगपंचमीला. पांढरा शर्ट घालतात. पांढऱ्याचा पिंक कलर झालेला आहे. आता लाडकी बहिणी योजना झाली शर्टाची. चालतंय. छोटूला घे. हाय कर.
नाही बोल ना दादा काय म्हणते गुरु दादा काय म्हणते हाय कर हाय बाय. परत रूमवर एकदा होळी झाली, आता ही दुसऱ्या टाइमची होळी, एक टाइमची होळी झाली, एक टाइमची होळी झाली. पीटरला तर झोपीतच. पीटर इकडे बघ, पीटर इकडे बघ. सन करायला लागले रे त्वचेला. लावलाय पाटील डबल असते. अरे मग ते दुसरं तुमचं कलर माहिती नसतो या काय के लाव काय कसं लवकर घ्या पाटील बॉडी मला सेशन झालाय बघ गाइस सगळा सीन, सगळं एकदम मर्डर, एकदम मर्डर झालंय, लाल लाल गुलाबी सगळं झालंय. कलर बिलर सगळं इतकी जी नासाडी झाली, इतकी जी घाण झालंय. रूम तर सगळे खालची तर अख्खी सगळी फरशी. येऊ का म्हणा सगळे आतरी करून ठेवले आता. उद्या बातमी पेपरला 7 तारखेची तुम्ही टाका सात झाले दादा. समजा आता 8ची तयारी.